भाजपाने मुलाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली. धनंजय महाडिक म्हणाले, कृष्णराज हा उगवता सूर्य आहे, त्याला कोणी झाकू शकत नाही. यूट्यूबवरील युथ आयकॉन आणि भाजपाचे कोल्हापूरमधील खासदार पुत्र कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली. विधानसभा आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये रिंगणात उतरण्यास इच्छुक असूनही कृष्णराज महाडिक यांना माघार घ्यावी लागली होती. मात्र आता भाजपाने कृष्णराज याच्यावर युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे आणि या निर्णयानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी आनंद व्यक्त केला आहे. आता राज्यभरातील तरुणांना पक्षामध्ये आणण्यासाठी कृष्णराज काम करेल अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांनी दिली आहे. भाजप पक्ष हा कधीही कार्यकर्त्यांवर अन्याय करत नाही. मी ज्या पद्धतीने म्हणालो होतो, कृष्णराज हा उगवता सूर्य आहे, त्याला कोणी झाकू शकत नाही, या वाक्याची आज पहाट झाली असं म्हणावं लागेल असंही धनंजय महाडिक यांनी म्हटलंय. ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि भाजपकडून मंगळवारी राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आणि यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांचा समावेश आहे. यामध्ये कृष्णराज महाडिक यांच्याकडे भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. कृष्णराज महाडिक हे विधानसभेसह नगरपालिका निवडणुकीतही लढण्यासाठी इच्छुक होते. नगरपालिका निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र या दोन्ही निवडणुकांमधून त्यांना पक्ष नेतृत्वाच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर आता महाडिक यांना युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाच्या रूपाने भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. आज सकाळी आता त्याची निवड झाल्या कितीतरी आमदारांचे सुद्धा मला फोन आले की आमच्या जिल्ह्यामध्ये आता या युवकांना त्याच्यासोबत जोडायचं आहे. म्हणजे काम करणाऱ्या माणसाला बळ कसं द्यायचं हे भारतीय जनता पार्टीकडून खरं म्हणजे शिकलं पाहिजे. सुरुवात झाली म्हणून ही पहाट आहे, अजून खूप त्याला पुढं संधी आहे, प्रवास मोठा आहे आणि तो मला वाटत होतं त्याप्रमाणे मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पक्षानं त्यावर जबाबदारी दिल्यामुळं चांगलाच सूर्य उगवला असं म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.